बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ग बेहरे लिखित कादंबरी दिशाहीन भाग 4. स्कूटर अशी 15-20 मिनिटं चालली असेल नसेल तोच कुठल्या तरी गावातून आपण जात असल्याचा मनोरमेला भास झाला. डोळे किलकिले करून तिनं पाहिलं तो तिच्या ध्यानात आलं. एका छोट्याशा खेडेगावातील खडबडीत रस्त्यावरून स्कूटर जात आहे. चांगली पहाट झाली असावी, कारण गाव जागे झालेलं होतं. तोडक्या मोडक्या हॉटेलातून 4-2 माणसं रेंगाळत चहा तयार व्हायची वाट पाहत बसलेली असावीत. गवळी दुधाचे हंडे तयार करून बाहेर नेण्याच्या तयारीत होते. एखादी बैलगाडी पहाटेचं भाडं लागल्यामुळं असेल किंवा अगदी लवकर माल पोचवण्याची आवश्यकता झाली असेल, खडबडत मार्गक्रमण करीत होती. ताजे तवाने झालेले बैल पेंगुळलेल्या गाडीवानाला सांभाळून येत होते. गावातल्या कौलारू घरांतून धूर गिरक्या घेत वर वर चालला होता. चैतन्याची चाहूल येत होती, पण ते जाणवत नव्हतं, कारण त्याची महतीच कोणाला पटलेली नव्हती. अशाच अनेक अजगरी सुस्त जीवनात सारा समाज पडलेला असताना आपणच काही हालचाल करावी असं इथल्या ग्रामस्थांना तरी का वाटावं. पण हे गाव नीट आखलेलं होतं. तशी घरांची गर्दी नव्हती किंवा दुर्गंधी वाहणारी गटारेही नव्हती. ही सारी वस्ती थोडी आधुनिक असावी किंवा कोणी आधुनिक माणसानं तिच्यावर काही संस्कार केलेला असावा, हे मनोरमेला बघता बघता जाणवलं. त्या वळणं घेत जाणाऱ्या धूम्रवलयाने तिचं बाळपण चाळवलं. केडगावच्या दादाजींच्या आश्रमात ती मनानं उड्डाण करून गेली. त्या आश्रमाला शिस्त होती, पण वृक्षपणा नव्हता. 18 पगड जातींची ती अनाथ मुलं एका छत्राखाली तिथं नांदत होती, वाढत होती, पण बाजारीपणा मात्र औषधाला नव्हता. आश्रमाला एक घनदाट स्वरूप होतं, जणू काही ते एक हॉस्टेलच. ही मुलं अनाथ आहेत ही त्यांना जाणीव करून दिली जात नसे. अर्थात तरीही मुलावर परिणाम होईच. आपल्याला आईबाप बहीण भाऊ कोणी नाहीत या भावनेनं एक प्रकारचा आश्रितपणा चेहऱ्यावर घेऊनच ती वागत असत. अशी मुलं कुठंतरी कारकून शिक्षक म्हणून नोकऱ्या करीत, आश्रमाला मदत करीत, पुढे तशाच एखाद्या जोडीदाराशी संसारही करीत. केडगावच्या आसपासच्या कितीतरी गावात आश्रमाचे विद्यार्थी गृहस्थ म्हणून नांदत होते. अर्थात त्यांच्या चेहऱ्यावरची आश्रिताची कळा कधीही लोपली नाही. पुढं आयुष्यात ते स्थिर झाले, परंतु आश्रमावरची व दादांजीवरची त्यांची श्रद्धा कायम होती. काही मुलं मात्र अशी निघत की ज्यांच्या डोळ्यात काही विलक्षण प्रतिभेचं पाणी दिसे. आश्रमाच्या आश्रयदात्यांपैकीच कोणाच्या तरी वशिल्यानं कोणीतरी श्रीमंत धनिक तशा मुलांची मागणी करीत. दादाजी त्या कुटुंबांच्या ठेवणीत ते मूल नीट बसेल किंवा नाही याची खात्री करून घेऊन त्या मुलाच्या भाग्याचा रस्ता खुला करून देत. अर्थात ती मुलं जर वाढलेली असतील तर मात्र ते पुष्कळदा खळखळ करीत. तरारून वाढलेली रोपं नव्या भूमीत चांगलीशी रुजत नाहीत असा त्यांचा अनुभव होता. आणि म्हणूनच मनोरमेसारख्या चुणचुणीत आणि चमकदार मुलीला अनेक चांगल्या कुटुंबात स्थिर करणं शक्य असून त्यांना ते करता आलं नाही. अर्थात हे एवढंच कारण निश्चित नव्हतं. दादाजींच्या मूळच्याच करुण उदार अशा पितृहृदयात तिनं कुठेतरी जखम निर्माण केली होती. सर्वसामान्य इतर अनाथ मुलींप्रमाणे तिला त्यांनी वागवलंही नव्हतं. आपल्या जन्माच्या इतिहासात काहीतरी अशी गोष्ट असली पाहिजे की दादाजीने आपल्यावर जास्त माया केली. कदाचित आपल्या आईबापांपैकी कोणीतरी दादाजींच्या माहितीचं असलं पाहिजे. दादाजींच्या गाढ मायेची एकामागून एक अशी अनेक उदाहरणं तिला आठवू लागली. आश्रमातल्या सर्व नोकरांनाही तिच्याबद्दल काहीतरी ताकीद दिली असावी, कारण तेही तिला खास वागणूक देत. आश्रमाच्या अनेक आठवणींत तिला 2-3 आठवणी चांगल्या आठवत होत्या. आश्रमाची रजिस्टर्स कडी कुलपात नीट काळजीपूर्वक ठेवली जातात हे तिला माहीत होतं. ती रजिस्टर अत्यंत मौल्यवान होती, कारण ज्या बालकांचा इतिहास आश्रमाला उपलब्ध होता
तो त्यात काळजीपूर्वक नमूद करून ठेवलेला होता. कोणाच्या हाती त्यातील गुप्त माहिती लागली तर त्या माहितीच्या जोरावर त्याला पुष्कळांचे आयुष्य बर्बाद करता येण्यासारखी होती. आणि म्हणून बंदोबस्तात ठेवलेल्या त्या कागदपत्रांना दादाजींशिवाय कोणी हात लावू शकत नसे. एक दिवस दादाजी आजारी असताना आश्रमात काम करणाऱ्या मिराशी नावाच्या कारकुनाने मोठ्या युक्तीनं रजिस्टरचे कपाट उघडून त्यातील कागदपत्र चाळण्याचा उपद्व्याप केला होता. त्या कपाटाच्या किल्ल्या मिळवून देण्यासाठी आश्रमातीलच एक मोलकरीण सगुणा हिला त्यानं वश करून घेतलं. वास्तविक हा बनाव त्यानं इतक्या काळजीपूर्वक केला होता की तो उघडकीला यायचं कारण नव्हतं. परंतु त्याच वेळेला एका मुलाच्या संबंधात हायकोर्टाकडून काही माहिती देण्यासाठी अधिकारपत्र घेऊन 1-2 वकील आश्रमाचे प्रमुख आश्रयदाते ठाकरशी सेठबरोबर आश्रमात आले. रजिस्टरची केलेली हालहवाली ध्यानी यायला वेळ लागला नाही. त्या मिराशी कारकुनाला व सगुनीला आश्रमातून ताबडतोब काढून टाकण्यात आलं आणि तेव्हापासून उरलेली ती सर्व रजिस्टर्स मुंबईच्या लॉकर्समध्ये हलवण्यात आली. दादाजींच्या मृत्यूच्या वेळेस तिनं चौकशी केली तेव्हा ती सर्व रजिस्टर सर्वांसमक्ष नष्ट केली असल्याचं तिला समजलं. आपलं जन्मरहस्य दादाजींच्या बरोबर अज्ञानात विलीन झालं हे तिच्या ध्यानात आलं. दादाजींच्या रूपानं भूतकाळाशी बांधला जाणारा आपला धागाच कापला गेला याविषयी तिला अतिशय खेद झाला. परंतु दादाजींना ज्या अर्थी आपला पूर्वी इतिहास सांगावासा वाटला नाही त्या अर्थी तो सांगण्याजोगा नसेल. कदाचित दादाजींनाही तो माहीत नसेल, कारण सगळ्याच अनाथ मुलांचे सारे तपशील आश्रमालाही कळू शकत नसत. आईबाप आपले पत्ते खोटे देत, नावं खोटी घेत आणि आपलं अंधारातलं पाप कायमच्या अंधारात ठेवीत. परंतु आश्रमाच्या यंत्रणेत अशी योग्य ती खात्री करून न घेतलेली मुलं बसत नसल्यामुळं काही ना काहीतरी धागा ठेवला जात असे. मुलांचे संस्कार, त्यांची जात, त्यांचा धर्म, रिवाज यांचाही त्यामुळे थोडासा शोध घेता येईल आणि त्यामुळे त्या मुलांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवणं कधी कधी सोपं ठरे. दादाजी हा विवेक जास्तीत जास्त पाळीत. सधन गुजराती कुटुंबात अशा मुलांना त्याकाळी मागणी होती. आश्रमाचे आश्रयदाते बहुतांशी गुजरातीच होते. त्यामुळं मुलांना ते लहानपणापासूनच गुजराती समाजात सुखानं जगता यावं अशा तऱ्हेचे शिक्षण देत. अशा तऱ्हेनं वाढवल्या गेलेल्या 1-2 मुलांपैकी आता मातब्बर असलेल्या 1-2 व्यापाऱ्यांनी हा आश्रम टिकवून धरला होता. परंतु अशा तऱ्हेच्या सार्वजनिक संस्थांचे नियमन करण्याच्या नवीन सरकारी संहितेप्रमाणे उदार आश्रयदाते व्यवस्थापनाच्या कार्यात काहीही करू शकत नव्हते. उलटपक्षी सरकारी आग्रहास्तव रस्त्यावर पडणारी भिकाऱ्यांची मुलंही अशा आश्रमात सामील करून घेण्याबाबत सक्ती होऊ लागली आणि म्हणूनच आश्रमाचं उद्दिष्ट नाहीसं होतंय हे पाहून आश्रम विसर्जित करण्यात आला. स्फोटक स्वरूपाची माहिती असणारी सर्व दप्तरही अग्नीच्या स्वाधीन करण्यात आली. कित्येकदा मनोरमेच्या मनात येई, सारी कामं बाजूला ठेवून आपण आपल्या आईबापांचा शोध घेतला पाहिजे. जे रक्त अंगात वागवतो त्या रक्ताचा शोध घेतला पाहिजे. ज्या चैतन्यानं आपलं सारं आयुष्य भरलेलं असतं, ज्या बुद्धीचा आपण दिमाग मिरवतो, आरशापुढं उभं राहून जे रूप आपण पुन्हा पुन्हा निहाळतो आणि कोणत्याही संभाषणात मला असं वाटतं, मी असं म्हणतो, माझा अनुभव निराळा आहे असा सारखा जो मी डोकावतो ना, तो मी अखेर आहे तरी कोण? अखेर माझं नातं परमात्म्याशीच आहे, पण ते नाव गुंफणारा धागा आहे तो कोणता? या परमेश्वरी दुनियेत तसा कोणीही कुणाचा नसतो. त्यांना अवकाशात भिरकावून दिलेल्या चैतन्य कणातून सारं काही उदय पावलं. ही सृष्टी घडली, ही सारी चलनं वलनं दिसू लागली. परंतु त्या 2 चैतन्याचं एकमेकाशी काही नातं असेलच की नाही? कोट्यवधी मैल दूर असणाऱ्या सूर्यचंद्राचा आणि ग्रहगोलांचा शेजारी शेजारी राहणाऱ्या माणसावर वेगवेगळा परिणाम होतो असं म्हणतात. तर मग जवळजवळ असणाऱ्या या चैतन्य कणांचा आणि त्यांच्याच विघटनातून जन्म पावल्या अन्य चैतन्य कणांचा काहीच संबंध नसेल का? झाडांची फळं झाडांचे गुणदोष घेऊन उत्पन्न पावतात, एकच गोडी धारण करतात, एकच सुगंध मिरवतात. आणि हे असंच असतं. मी कोण हे मला केव्हा तरी शोधलंच पाहिजे. फट ही नसणाऱ्या या भूतकाळाच्या दगडी भिंतीवर रक्तबंबाळ होई तोपर्यंत मला डोकं आपटलंच पाहिजे.
भूतकाळ कसाही असला तरी तो माझा आहे. आई, आम्ही आलो. एका छोट्या बंगलीबाहेर स्कूटर पोचताच मोठ्यानं ओरडून मुकुंदा म्हणाला. बागेत पाठमोरी उभी असलेली एक वृद्ध स्त्री एकदम मागं फिरली आणि तिच्या वळलेल्या चेहऱ्याचं दर्शन मनोरमेला झालं. तिच्या चेहऱ्यावर आणि डोळ्यांत वयाला न शोभणारा खेळकरपणा आणि एक अगाध वात्सल्य असलेलं मनोरमेच्या लक्षात आलं. वृद्ध तरीही अल्लड अशी स्त्री मुळी तिनं कधी पाहिलेलीच नव्हती. क्षणभर तिला वाटलं, अशीच असेल का आपली आई? अशा आईच्या एका स्पर्शानं साऱ्या चिंता, असंतोष कुठल्या कुठं दूर पळतील. मुकुंदानं तिचा हात हातात घेतला. छोटं फाटक दूर सरकवलं आणि तो आई पुढे जाऊन उभा राहिला. हे कोण आलंय पाहिलंस का? त्या स्त्रीनं त्या प्रश्नाचं उत्तर एका कौतुक मिश्रित हास्यानं दिलं आणि मनोरमेला अपाद मस्तक न्याहाळलं. त्या पाहण्यात कितीतरी अर्थ होते. वत्सल असं मातृमंत्र होतंच होतं, पण त्या वात्सल्यातही नकळत असं एक मूल्यमापन होतं. आणि मग अखेरीस एक प्रकारची पसंती होती. मनोरमा वाकली आणि तिनं चांगला घवघवीत नमस्कार केला. परंतु ती वाकून वर होण्यापूर्वीच थरथरत्या हाताने आईने तिला उचलून आपल्या छातीशी घेतलं. अशा स्पर्शासाठी आसुसलेल्या मनोरमेची आईला ओळख पटली आणि काही न बोलता सवरता दोघींची ओळख झाली. पहाट झाली होती. आकाशाचा रंग बदललेला होता. प्रकाशाला रस्ता सापडला होता. क्षणभरात सारी दुनिया तेजानं लखलखणार होती. चैतन्याचे, कर्तृत्वाचे आणि ममतेचे चमकते कळस दृष्टीस पडणार होते. एका खानदानी, धनवान आणि सुजान घरानं एका अनाथ पोरक्या मुलीला आश्रय दिला होता. घराशी येण्यापूर्वीच आईने तिच्यावरून भाकरी ओवाळून टाकली. एवढंच नव्हे तर पहाट असून सुद्धा तिची दृष्ट काढली. जणू काही सारं ठरलंच होतं. मुकुंदानं प्रत्येक गोष्ट कशी आखून सांगितलेली होती. हे घर आपल्या फार जुन्या परिचयाचं आहे. ही माणसं आपलीच आहेत असं तिच्या रंध्राला वाटत होतं. मुकुंदाच्या आईनं ग्रहलक्ष्मी म्हणूनच तिचा स्वीकार केला होता. मुली, तू या घरात यायची आहेस. तू कशी असशील असा मी मनाशी विचार करायची. आणि खरं सांगू, माझ्या कल्पनेत आणि प्रत्यक्षात काहीही फरक पडला नाही. तू कशी दिसतेस, कसे कपडे पेहरतेस, तुझे केस कसे आहेत. मुकुंदानं तुझं इतकं वर्णन माझ्यासमोर केलं होतं की तुला फक्त पाहायचंच बाकी राहिलं होतं. मुकुंदाची निवड कधी चुकायची नाही. तसा तो फार चोखंदळ आहे. आई, सुनेला पहिल्याच दिवशी इतकं डोक्यावर बसवू नकोस, नाहीतर ती डोक्यावर बसेल. नाही रे बाबा, ती कशाला डोक्यावर बसेल तू असताना? आणि माझ्याजवळ ती थोडीच राहणार आहे. तुम्ही तिकडं मुंबईत राहणार आणि मी इकडे खेडेगावात असणार. महिना 15 दिवसांनी तुम्ही उपऱ्यासारखे 1-2 दिवस येणार. तेव्हा मला तुझीच काळजी वाटते. तुझ्याच डोक्यावर बसेल ती. आणि बरं का मुकुंदा, तशी ती तिथं वाईटही दिसणार नाही. नाहीतर तू असा वेंधळा. सुनबाई तुला चांगलं मुठीत ठेवील. अरे बापरे, आजपर्यंत तू मला मुठीत ठेवलंस, आता तू मला या अडदांड मुलीच्या स्वाधीन करतेस? म्हणजे न्याय वगैरे काही आहे की नाही? ते काही चालणार नाही. असलं काहीही करायला लागली तर मी हिला आपली तुझ्याकडे आणून सोडेन. मी राहीन इथं. बघितलं रे. तर तिचं काय जातं इथं राहायला, आणि मी तिथं काय करू मग? आईचं लक्ष नाही असं पाहून मनोरमेनं मुकुंदाला वेडावून दाखवलं. तसा तो तिच्या अंगावर धावून गेला आणि त्यानं तिचा कान पिरगळला. ती आईच्या जवळ अधिक सरकली आणि मुकुंदापासून स्वतःला वाचवू लागली. आई दोघांच्या मध्ये आल्या आणि म्हणाल्या, अगं माझी तरी थोडी मुरवत धरा बरं. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं खायला करते, तोवर चालू देत तुमचे हे खेळ.
रागावलीस आई? छे रे, रागवायला काय झालं? तू माझा एकुलता एक मुलगा, इतकी वर्षे नाही म्हणता म्हणता आता लग्नाला तयार झालेला, मनाजोगती अन सुंदर सून घेऊन आलेला. माझ्या किती दिवसांच्या इच्छा तू आज पुऱ्या केल्यास. आज आज ते असायला हवे होते. त्यांनी तर आपल्या सुनेचं स्वागत फटाके लावूनच केलं असतं. नवऱ्याच्या आठवणीनं त्या एकदम विद्ध झाल्या, पण त्यांनी क्षणार्धात स्वतःला सावरलं. काय वेडी आहे मी, भलत्याच वेळाला भलतंच बोलणं काढलं. क्षणभर सर्वजण अस्वस्थ झाले. मुकुंदालाही आपल्या वडिलांची आठवण झाली. तो म्हणाला, मनू, खरंच आज बाबा हवे होते. ते केवळ माझे वडील नव्हते. आज मी तुला घेऊन इथं आलो ना, तर त्यांनी मला बाजूला नेऊन प्रश्न केला असता, किती दिवस शिकार करीत होतास रे या फटाकडीची? चांगला चॉईस आहे तुझा. आणि डोळ्यात मिस्किलपणा आणून ते हलकेच म्हणाले असते, लकी आहेस ले का? मुक्का वगैरे घेतलास की नाही, का गेलास आपल्या काकांच्या वळणावर? माझे बाबा मोठे रसिले आदमी होते. ते घरात असले की घर नुसतं आनंदानं भरून जायचं. ते हसायचे, दुसऱ्यांना हसवायचे आणि त्यांना बोलकं करायचे. त्यांना तू फार आवडली असतीस. त्यांना दुबळी पिचपिचीत माणसं आवडत नसत. खूप हसावं, खूप मौज करावी आणि इमानदारीनं काम करावं असं साधं तत्त्वज्ञान ते जपायचे. त्याच्या उलट आमचे काका, हल्ली त्यांच्याकडे राहतो ते काका, आयुष्यात मौज करायची म्हणजे त्यांच्या जीवावर येतं. कोटीबाजपणाचा तर त्यांना एकदम राग. नाटक, सिनेमा सगळं वर्ज्य. महिला मंडळाच्या नाट्यप्रयोगाला ते आले होते ना, ते मला वाटतं त्यांच्या आयुष्यातलं दुसरं नाटक असेल. ते दोघे भाऊ इतके परस्पर विरोधी वागायचे की लोकांना आश्चर्य वाटे. एकाच आईबापाची मुलं इतकी परस्पर विरोधी कशी? आई कुठं गेली? इकडे तिकडे पाहत मुकुंदानं विचारलं आणि स्वयंपाकघराच्या दिशेनं तो जाऊ लागला. आणि मनोरमाही त्याच्या मागोमाग गेली. या घरात गृहस्वामिनी म्हणून राहायचं तेव्हा जबाबदारीचाही बोजा उचलला पाहिजे. या भूमिकेवरून आईचा विरोध असतानाही कमरेला पदर बांधून ती कामाला लागली. त्यातली कितीतरी कामं आयुष्यात कधीही करण्याचा तिला प्रसंग आलेला नव्हता. परंतु कुठल्या तरी अंतःप्रेरणेनं आणि शहाणपणानं तिनं आईच्या मनाला उतरतील इतक्या सफाईनं सारी कामं उरकली. तिच्याशी बोलण्यासाठी आणि सहवासासाठी आतुर असल्या मुकुंदाला जाता येताना ती खिजवत होती. मुकुंदा आतबाहेर सारख्या फेऱ्या करीत होता. जागरणानं आणि प्रवासानं तो चांगलाच शिनला होता. परंतु तसा शिन मनोरमेच्या चेहऱ्यावर का दिसत नाही हे मात्र त्याला कळू शकलं नाही. तिचं ताजं टवटवीत हास्य पाहून त्याला एवढंच वाटलं, कुठेतरी जखम झालेलं हे पाखरू या घरट्यात निवाऱ्याला आलंय. आणि इथला उबदार निवारा पाहून ते निश्चिंत झाले. या चैतन्याचं कारण आठवताना रात्री स्कूटर थांबून भीतिग्रस्त झाला मनोरमेचा चेहरा आणि तिच्या मनात असल्या शंका कुशंका त्याला आठवल्या. राग, लोभ सारं काही विसरून तो हलकेच तिच्याजवळ गेला. आई कुठल्या तरी कारणानं बाहेर गेलेली पाहून अवचितपणे त्यानं तिला स्पर्श केला आणि तिच्या कानात तो पुटपुटला, सुखी आहेस ना मनू? घर आवडलं ना तुला माझं? तिला शब्दात काही उत्तर देता आलं नाही. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि स्पर्शातूनच आपला आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली. सारं काही मनाजोगतं घडलं असतं तर मनोरमेचं आणि मुकुंदाचं लग्न मोठ्या थाटामाटानं झालं असतं. एकतर कानिटकर कुटुंब हे मुंबईतलं फार जुनं आणि खानदानी कुटुंब होतं. शिवाय जुन्या इब्रतीच्या आणि संपत्तीच्या नादात आळशी न राहता कालमान पाहून या कुटुंबानं विद्येची उपासना केली आणि विद्येनं आणि मग लक्ष्मीनं अनंत हस्ते या कुटुंबावर मेहरबानी केली होती. थोरले दादासाहेब म्हणजे मुकुंदाचे वडील हायकोर्ट जज होते आणि त्यांचं आकस्मिक देहावसान झालं नसतं तर ते कदाचित भारताचे सरन्यायाधीशही झाले असते. आपल्या मुलानंही न्यायदानाची परंपरा चालू ठेवली तर बरं होईल अशी बापाची इच्छा जाणून वक्तृत्व, व्यक्तिमत्व आणि वाचन
यांची दक्षतेनं जोपासना करून मुकुंदाही वकिली व्यवसायात येऊन पोचला होता. मात्र आपल्या मुलाचं कर्तृत्व पाहायला ते जगलेच नाहीत. धंद्यात मुकुंदाचा जम आता बसू लागला होता आणि वडिलांचं नाव राखता येईल अशी त्यालाही खात्री वाटू लागली होती. वकिली करतानाही कामाचा व्याप वाढण्यापेक्षा बुद्धिमत्तेची चमक दिसेल आणि आपलं कौतुक होईल अशी मोजकी कामं घेण्याकडं त्याचा कल असे. त्यामुळे वर्तमानपत्रात त्यांचं नाव अनेकदा येई. जस्टिस कानिटकरांचे धाकटे बंधू बाबासाहेब हे एकमार्गी होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात वृक्षाच्या स्टॅटिस्टिक्स या त्या काळी नवीन असणाऱ्या विषयाचा खास अभ्यास केला होता. त्यावेळेस बँकिंगविषयी असलेल्या एका निबंध स्पर्धेत तज्ज्ञांची वाहवा होईल असा निबंध त्यांनी वाचला. त्या निबंधाचं खूप कौतुक झालं आणि त्यातल्या 1-2 सूचनांची रिझर्व्ह बँकेच्या फेरआखणीच्या वेळी चर्चाही झाली. स्वातंत्र्यानंतर भारतीय तरुणांच्या गुणावगुणांना आपोआपच संधी मिळत जाऊन सामान्य अधिकारी म्हणून स्वीकारलेल्या नोकरीत बाबासाहेबांच्यावर नवनव्या जबाबदाऱ्या येऊन पडल्या. वास्तविक बाबासाहेबांच्या सरळ स्वभावाला हाजीखोरपणा रुचण्यासारखा नव्हता. त्यामुळं योग्यता असूनही प्रथम त्यांची थोडीशी उपेक्षाच झाली. नंतर एका अमेरिकन कर्जाच्या वाटाघाटीसाठी अर्थमंत्री अमेरिकेला गेले असताना सल्लागार मंडळात कानिटकरांची वर्णी लागली. त्या चर्चेच्या वेळी इंग्रजीवरचं प्रभुत्व, मोजकं मुद्देसूद आणि आग्रही असं प्रतिपादन, विषयांचं सखोल ज्ञान अर्थमंत्र्यांच्या ध्यानी आलं. पुढे जेव्हा जेव्हा अशा कर्जाविषयक करारांचे प्रसंग उत्पन्न होत गेले तेव्हा तेव्हा बाबासाहेब तेथे पाठवले जाऊ लागले. 50शीही न उलटलेल्या बाबासाहेबांना रिझर्व्ह बँकेचं डेप्युटी गव्हर्नर पद लाभल्यामुळे पुष्कळांना त्यांची असूया वाटे. बाबासाहेबांच्या पत्नी वासंतीबाई या त्यांच्या स्वभावाच्या अगदी उलट होत्या. त्यांना माणसं आवडत. सभा संमेलनं, नाटक, उत्सव या साऱ्यांचं त्यांना फार कौतुक होतं. स्वतःला मूलबाळ काही नसल्यामुळं मुकुंदावर त्यांचा फार फार जीव होता. पती निधनानंतर जेव्हा मुकुंदाच्या आईनं वत्सलाबाईंनी पुलगाव या त्यांच्या खेडेगावी जाण्याचा निश्चय केला तेव्हा तो वासंतीबाईंच्या मुकुंदावरील प्रेमाकडे पाहूनच आणि वासंतीबाईंनीही मुकुंदाला आईचीच माया दिली. आपली आई एकटी राहते, कुग्रामात राहते याविषयी मुकुंदाला नेहमीच खंत वाटे. परंतु तिच्या त्या एकट्या राहण्यात ही विरक्ती नव्हती, तर शांत जीवनाविषयी ओढ होती. आयुष्यभर धकाधकीच्या आणि धावपळीच्या दिनक्रमाचा अवलंब केल्यामुळं तिला मुंबईचा तिटकारा आला होता. शिवाय तिला मुंबईची हवाही मानवत नव्हती. मनात येईल तेव्हा जाता येईल एवढ्या अंतरावर त्यांचं शेतीवाडीचं हे पुलगाव असल्यामुळं तशी ती दूर राहते असं कोणाला वाटत नसे. वासंतीबाईंनी मनोरमेला प्रथम पाहिलं तेव्हाच ती त्यांना आवडली होती. आपल्या पुत्रवत असलेल्या या पुतण्याचं लग्न हा त्यांच्या लेखी फार महत्त्वाचा सोहळा होता आणि म्हणून कोठे एखादी चांगली मुलगी दिसली की त्यांचं लक्ष तिच्याकडे ताबडतोब वेधलं जाई. नाट्यवर्तुळात मनोरमेचं नाव माहीत होऊ लागलं होतं. महिला मंडळाच्या 1-2 पदाधिकाऱ्यांच्या बरोबर मनोरमेनं 1-2दा कामेही केली होती. मनोरमा नाटकात केवळ काम करत नव्हती तर नाट्यविषयक साऱ्याच गोष्टी तिला माहीत असल्यामुळं नाटक निवडण्यापासून त्याच्या तालमीची व्यवस्था, नेपथ्य, संगीत, जाहिरात वगैरे सर्वच गोष्टीत तिचा उपयोग होण्यासारखा आहे हे वासंतीबाईंच्या लक्षात आलं. शिवाय अशी काही कामधामं करून स्वावलंबनानं ते आपलं शिक्षण पूर्ण करीत आहे हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा तर मनोरमे वाचून त्यांच्या नाटकाचं पान हलेन असं झालं. मनोरमेनंही सारी कामं त्यांचं समाधान होईल इतक्या उत्तम तऱ्हेनं केली. मुलगी गरीब असली तरी स्वाभिमानी आहे, सुंदर असली तरी नखरेल नाही आणि स्वावलंबी असली तरी अहंकारी नाही हे ध्यानात येताच का कुणास ठाऊक आपल्या नाटकी पुतण्याला ही मुलगी कशी दिसेल हा विषय त्यांच्या मनात येऊ लागला. जेवताना केव्हा तरी एकदा विषय निघाला तेव्हा त्या मनोरमेच्या कामाचं कौतुक करू लागल्या. तेव्हा चेष्टेनं मुकुंदा म्हणाला, काकू तू एकदा स्तुती करायला लागलीस की अगदी बेहिशेबी स्तुती करतेस. ते कसं काय रे बाबा? आधी महिला मंडळाचं नाटक ते काय आणि त्यातून त्या उडत्या चालीची ती भावगीतं ती काय? बायकांनी बायकांची कामं करायची यात काय कौतुक आहे? बालगंधर्व काय, मास्टर नरेश काय
पुरुषांसारखे पुरुष असून सुद्धा बायकांची नक्कल काय सुंदर करायचे. काकू, मी तर ऐकलं होतं की नारायणराव एकदा स्त्री वेशात जाऊन कोणाच्या तरी घरी हळदी कुंकू घेऊन आले होते. अरे त्या भाकड कथा. भाकड कथा? त्यात तुला एवढं कठीण काय वाटतंय? कठीण? अशक्य वाटतंय मला. पुरुषांनी बाईचा वेश घ्यायचा आणि बायकांच्या समाजात जाऊन बायकांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही. इतक्या का आम्ही बायका मूर्ख असतो? बायकांना मूर्ख बिर्ख मी काही म्हणणार नाही, पण बायका त्या बायकाच. अगं, नारायणरावांचं जाऊ दे, माझ्यासारखा सामान्य नटसुद्धा तुमच्या त्या साळकाया माळकायांना बनवून टाकील. काहीतरी बोलू नकोस. काहीतरी नाही, मी तर पैज मारायला तयार आहे. काय? स्त्री वेशात मंडळात यायची? मंडळात राहू दे, तुझ्या नाटकालाच येतो. पहा बरं. हो, घेतली भेट. अटी 2. तू माझ्याबरोबर सारखं राहिलं पाहिजेस आणि नाटक सुरू झाल्यानंतर आपण जायचं आणि संपण्यापूर्वी परतायचं. कबूल? कबूल. पैज केवढ्याची? तू म्हणशील तेवढ्याची. ठरलं? ठरलं. मुकुंदानं स्त्रीवेशात नाटकाला जाण्याची केलेली सिद्धता पाहताच कधी न हसणाऱ्या बाबासाहेबांची सुद्धा हसून पुरेवाट झाली होती. ते म्हणाले, बँकेच्या लेझरमध्ये उगाच आजवर डोकं खुपसून बसलो. त्यापेक्षा ही नाटकं बिटकं पाहिली असती तर तुझ्याबरोबर तुझी मावशी किंवा आत्या म्हणून नसतो आलो. प्रत्यक्ष नाटकाला जातेवेळी स्त्री वेशातल्या त्या नाजूक युवतीकडं पुष्कळ पुरुषांच्या नजरा वळत होत्या. अत्यंत सावधपणे वागून सुद्धा आपल्या हातून नकळत काहीतरी चूक घडेल एवढ्यासाठी मुकुंदाही मनातून घाबरला होता. परंतु आयुष्यात निरनिराळी सोंगे करावी लागतात. मनातल्या भावना मनात लपून क्षणभर खोटे मुखवटे धारण करावे लागतात. हे काय त्याला माहीत नव्हतं? या विशाल रंगभूमीवर पदोपदी कराव्या लागणाऱ्या नाटकाच्या पुढं आता घडणारं नाटक हे इतकं क्षुद्र आहे की ते जर आपल्याला करता आलं नाही तर नट म्हणून गौरवून घेण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. असा एक आव्हानात्मक प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. आज पावे तो तीव्रतर कटाक्षानं घायल होण्यासाठी त्यानं हृदय पुढे केलं होतं. परंतु आता आपल्या कटाक्षाने दुसऱ्याचे हृदय विद्ध करण्याची कामगिरी त्याला पार पाडायची होती. नाट्यगृहात गेल्यापासून मुकुंदाचं लक्ष खिळवून घेतलं ते एका मनोरमेनं. मनोरमेचं लोभस रूप आणि ऐटबाज चाल पाहून तो अगदी खुळा होऊन गेला. फारसं बोलायचं नाही, कारण बायकी आवाज फार वेळ काढणं सहजगत्या जमण्यासारखं नाही असं त्यानं ठरवलं होतं. परंतु मनोरमेला भेटण्यासाठी आत जाण्याची त्याची इच्छा त्याला दाबून धरता येईना. वासंतीबाई मात्र त्याच्या या सूचनेनं घाबरल्या, कारण मुकुंदाचा स्त्रीवेश प्रेक्षागारातल्या वातावरणात सहज खपवून गेला. तरी चोखंदळ नजरेच्या नटवर्गात विशेषतः चतुर मनोरमेच्या लक्षात आल्यावाचून राहणार नाही असा त्यांचा अंदाज होता. कदाचित या भेटीतून त्यांच्या मनात तळत असलेल्या कल्पना सत्यसृष्टीत येण्याची शक्यता असल्यामुळं त्याने आडेवेढे न घेता मुकुंदाला ग्रीन रूममध्ये नेलं. काहीही न चाचरता मुकुंदाचं तिथलं वागणं आणि मनोरमेच्या अंगचटला जाणं हे पाहून त्या चकितच झाल्या. आपल्या स्त्री वेशाची योग्य ती पावती मिळवण्याचाही तो एक मार्ग असेल असं जरी त्या मनाशी समजल्या आणि त्या सुधारल्या समाजात वावरत असल्या तरी एका अनोळखी कुलशीलवान मुलीचा गालगुच्चा घेण्याची कल्पना मात्र त्यांना आवडली नाही. नाट्यगृहाच्या बाहेर पडल्यानंतर त्याने आपला निषेध त्याच्यापाशी व्यक्त केला. तेव्हा तो म्हणाला, अगं, स्पर्श केला तो तिचं माझ्याकडे लक्ष वेधावं म्हणून, आणि तिच्या लेखी तोही एका स्त्रीनंच, आणि माझ्यापुरतं म्हणशील तर मलाही वस्तू नीट पारखून घ्यायची होती. हो, एखाद्या दिवशी मला न सांगता सवरता तू तिला सून म्हणून घरी आणायचीस. तेव्हा म्हटलं, काकू खुश असलेला नग आपण आपला पारखून पाहावा. मग पसंत आहे का तुला? माणसाची पसंती अशी दोन क्षणात थोडीच करता येईल काकू, पण वस्तू चांगली आहे. बघूया कसं काय जमतंय ते. दुसऱ्या दिवशी आपल्या घरी येणारी मनोरमा का आली नाही याविषयी वासंतीबाईच्या मनात शंका कुशंका उत्पन्न झाल्या. पुढे त्या मनोरमेला विसरूनही गेल्या.
परंतु मुकुंदाच्या नाटकाच्या तालमी चालू असताना काही कामानिमित्त वासंतीबाई तालीम हॉलमध्ये गेल्या असताना मनोरमा त्यांच्या दृष्टीस पडली. इकडे कुठे असा त्यांनी प्रश्न विचारताच, या नाटकात मी रोल करते आहे असं ती म्हणाली आणि त्यांच्या तोंडून नकळत तरीच असा उद्गार निघाला. त्याचा अर्थ मात्र मनोरमेला समजला नाही. मनोरमेनं मुकुंदाकडून त्या आश्चर्याचा अर्थ समजून घेण्याची कोशिश केली. तेव्हा सांगीन केव्हा तरी असं म्हणून मुकुंदानं वेळ मारून नेला. वासंतीबाईंना आपलं गुपित कळलं आहे हे मुकुंदाला कळल्यावर एक दिवस वासंतीबाईंना त्यानं जे घडलं ते सर्व सांगितलं. मात्र अद्यापही तसं काहीही बोलणं झालेलं नाही असं जेव्हा तो म्हणाला तेव्हा त्या दिलखुलास हसल्या. त्या हसण्यात पुष्कळ अर्थ दडलेला होता. बरेच पावसाळे पाहिल्या वासंतीबाईंना हे माहीत झालं होतं की काही भावना शब्दांनी व्यक्त करता येत नाहीत आणि कित्येक प्रश्नांची उत्तरं प्रश्न विचारण्यापूर्वीच मिळालेली असतात. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.